आता नवीन व्हायरल झालेल्या साड्या आहेत ना, त्यावर असे डिझायनर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतात आणि त्यावर आहे ना पपबाई खूप छान दिसते. आणि ह्या पपबाईचं ना कटिंग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सुरुवातीला काय करायचं आहे की अस्तरवर बाही कट करून घ्यायचे. त्यासाठी अस्तर 4 पदरी घडी घालून घ्यायचे आणि पुढून एक रेष मारून घ्यायची, जेणेकरून तिरके होणार नाही. आणि वरती बाहीची उंची टाकायची, वरती जेवढी टाकली तेवढीच खाली टाकायची. आणि इथं आपण 3 इंचाचा पप क्रिएट करणार आहे. आणि वरती आडवं 3 उभं 3 असं करायचं आणि असा स्क्वेअर करायचा आहे. आणि खाली बाहीचा खड्डा ना 3 इंचाचाच देणार आहे. आणि सुरुवातीला काय करायचं, जर तुम्ही नवीन असाल तर सिंपल बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि नंतर काय करायचं आहे, गोलाकार बघा इथून कोपऱ्यातून 1 इंच आणि खालच्या कोपऱ्यातून 1 इंच अशा 1-1 इंचावरती हा पप बाहीचा शेप द्यायचा. आणि हा परफेक्ट पप बाहीचा शेप आहे. बाहीमध्ये कुठलीही गुढी चुनी वगैरे अजिबात येत नाही, एकदम व्यवस्थित सेट होऊन जाते. आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. फिटिंगचं माप टाकून 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतले नाही. आणि आता खाली कमी पडते कापड, ते मी स्टिच करताना खाली जोडून घेणार आहे कापड आणि नंतरच ती बाही जोडणार आहे. तर बघा एवढं कमी पडते ते मी नंतर कापड जोडून घेणार आहे. आणि ह्या आहे अशी बाही कट करून घ्यायची. आणि नंतर काय करायचं आहे, मेन कापड आहे ना आपलं, त्या कापडावरती ही बाही ठेवून घ्यायची. आणि तुम्हाला पण अशा पप बाही जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता. खूप परफेक्ट पद्धतीनं मी ही बाही कट केलेली आहे आणि खूप छान दिसते. अशा ट्रेंडिंग कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असतात त्यावर तर खूप छान ही बाही दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.